सासर. गावात वाढलेली मिताली लग्न करून शहरात आली. माहेरची कडक शिस्त होती. मितालीचे बाबा अतिशय कडक स्वभावाचे होते. आईला घरातील मदतकाम असो किंवा कॉलेजमधील घरातील वागण्याची पद्धत असो, त्यांचे मुलांवर बारीक लक्ष असायचे. खरं तर आपल्या मुलांचं पाऊल चुकू नये हाच त्यांचा हेतू असायचा. लग्न करून ती शहरात आली, पण ते शहर असे तिला काही नवीन नव्हते. काही ना काही कामानिमित्त ती शहरात येत होती, पण लग्न करून आता ती कायमचीच आली होती. तिच्या नवऱ्याचे तिच्याकडे लक्ष होते. घरात नातेवाईकांचा वावर असताना तो तिच्याशी काहीच बोलू शकला नव्हता. लग्नानंतर काही दिवसांनी एक एक करत सर्व नातेवाईक आपापल्या घरी परतले. मिताली त्या घरात रुळण्याचा प्रयत्न करत होती. तिला सासरी आधार म्हणून तिची नणंद, ती देखील तिच्याच वयाची होती, त्यामुळे दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. नवरा तर नेहमी तिच्या अवतीभोवती असायचा. त्याच्या धीटपणामुळे तिला कधी कधी खूप लाज वाटायची. मितालीच्या सासूबाईंनी एके दिवशी दोघांनाच बाहेर फिरायला पाठवले. दोघांनाही घरी परतायला उशीर झाला. मिताली खूप नाराज झाली. घरी येताच हॉलमध्ये बसलेल्या सासू सासऱ्यांना तिने सॉरी म्हटलं, उशीर झाल्याबद्दल. मध्येच मितालीची नणंद म्हणाली, अगं असू दे वहिनी, त्यात काय उशीर, 8 तर वाजले आहेत. तुम्ही दोघं घरी सांगून गेला होतात आणि तू तुझ्या नवऱ्याबरोबरच तर गेली होतीस की. ती बिनधास्तपणे बोलून गेली. मग गप्पांच्या ओघात तिने सासू व नंदेला सांगितलं, माझ्या माहेरी दिवस मावळण्याच्या आतच घरी येण्याची सक्ती होती. आम्ही भाऊ बहीण कधीही दिवस मावळल्यानंतर घराबाहेर जात नसायचो. अगदी खूपच महत्त्वाचे असेल तर बाबा आमच्याबरोबर यायचे. घरच्या मुलींना एकट्यांना घराबाहेर पाठवण्याची भीती वाटायची, असं तिने सासूला सांगितलं. समाजातील काही कटू अनुभव आई वडिलांना कडक होण्यास भाग पाडतात. वडिलांचा अट्टहासच असायचा की मुलांनी जबाबदारीने वागले पाहिजे. सासूबाईंनी मितालीला समजावले, आपल्या घरी असा नियम नाही, पण कोण किती वाजता येणार हे सांगून बाहेर पडायचं असतं. ऑफिसमध्ये अचानक काही काम निघालं तर आम्ही एक मेसेज करतो एकमेकांना, तेवढेच पुरेसं आहे. मिताली नवऱ्याशी बोलली तेव्हा नवरा तिला म्हणाला, तुला इथली सवय होईल हळूहळू. तो तिला पुढे विश्वास देत म्हणाला. त्याच्या पुढच्याच दिवशी सासूबाईंनी संध्याकाळचा स्वयंपाक करताना खूपच कमी करायला सांगितला. एवढाच भात कर, पोळ्या जास्त करू नकोस. तिला कणिकही कमीच मळायला सांगितली. त्यांनी स्वतःच केलेली भाजीही खूप कमी होती. मिताली गोंधळली. मध्येच म्हणाली, आई एवढाच का? आपला सर्वांना हा स्वयंपाक पुरणार नाही. मग सासूबाई मितालीवर जरा चिडल्याच आणि म्हणाल्या, एक दिवस सांगितलं तेवढं करता येत नाही का? रोज काय पोटभर जेवायचं असतं का? मितालीला खूप टेन्शन आलं. नवीन माणसे, नवीन घर, प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा. कोणाशी काय बोलावं, कसं बोलावं हेच अजून तिला नीट समजत नव्हतं. स्वयंपाक झाल्यानंतर उगाचच ती दुसरे काम करत राहिली. सासू आणि नणंद मात्र नेहमीप्रमाणे वागत होत्या. स्वयंपाक झाल्यानंतर त्यांनी सर्व स्वयंपाक डायनिंग टेबलवर ठेवून झाकून ठेवला. किचन ओटा साफ झाल्यावर त्यांनी मितालीला आवाज दिला. मिताली किचनमध्ये आल्यावर म्हणाली, आई काही मदत करू का तुम्हाला? खरं तर सासूबाई बोलल्यामुळे मिताली खूपच नाराज झाली होती. ते लपवण्याचा आटोकाट ती प्रयत्न करत होती. सासूबाई म्हणाल्या, आवरायला घे, आपण तिन्ही बाहेर जातोय जेवायला. मितालीला जरा आश्चर्यच वाटले. ती म्हणाली, आपण तिन्हीच? त्यावर सासूबाई बोलल्या, हो, आपण तिन्हीच हॉटेलमध्ये जाऊ, आईस्क्रीम खाऊ आणि चक्कर मारून घरी येऊ. चल आवर पटकन तुझं. मितालीची नणंद तिला म्हणाली, वहिनी तू काल म्हणाली होतीस ना, तुला रात्रीचं बाहेर जाण्याची सवय नाही म्हणून. म्हणूनच मी आणि आईने काल रात्रीच ठरवलं होतं की आज तुला घेऊन आपण बाहेर जायचं म्हणून. चल जाऊ आज आपण मज्जा करायला. नणंदबाई खट्याळपणे म्हणाली. नंदेचे आणि सासूचे बोलणे ऐकल्यावर मगाशी तिची झालेली तगमग, नाराजी आता कुठल्या कुठेच पळून गेली होती. सासूबाई म्हणाल्या, तुला हवे असतील ते कपडे तू घाल, मला काही प्रॉब्लेम नाही. मध्येच मिताली म्हणाली, आई पण ते दोघे यायचे आहेत अजून, त्यांचे जेवण व्हायचे आहे, मग आपण कसे जाणार? तिने तिच्या मनातलं बोलून दाखवलं. मध्येच मितालीची नणंद तिला म्हणाली, वहिनी तू आपल्या ग्रुपवर पाहिले नाहीस का?
आईने मगाशीच मेसेज केला. अगं ते जेवतील आणि घरही आवरून ठेवतील. तू तुझं आवर लवकर. मग सासूबाईंनी मिश्किल टोला मारलाच. अगं तुझ्या दादाची वाट बघते ती. तुला नाही कळायचं अजून. सासूबाई अशा बोलल्यानंतर मिताली लाजून आतल्या खोलीमध्ये निघून गेली. मितालीने साडी नेसल्याचे बघून नंदेने तिला एक छानसा ड्रेस मितालीला दिला व हा घाल, छान दिसशील तू. जा लवकर तयार हो. आई आणि मी हॉलमध्ये तुझी वाट बघतो. मिताली ड्रेसवर अधिकच सुंदर दिसत होती. तिला अजूनही विश्वास होत नव्हता की गाडीतून ती तिच्या सासूच्या शेजारी बसून जात आहे. जरा दूरच्याच हॉटेलमध्ये जायचे दोघींनीही ठरवले होते. रात्री जेवण करून तिन्हीही घरी परतल्या. सासू व नंदेला असे आत्मविश्वासाने प्रेमाने वागताना बघून तिला नवचैतन्य आले होते. टीव्ही सिरियलमध्ये दिसणारे सासर आपल्यालाही मिळेल यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.